टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला लक्ष्मण जाधव प्रश्न विचारतायत नवी मुंबईहून. विचारा. सर मला काय विचारायचं होतं की कॉलेज सोडून माझं 5-6 वर्ष झाले, म्हणजे 93 ला मी कॉलेज सोडून जात होतो. आता मला इंग्रजी सुरुवात करायची, कशी सुरुवात करायची? बरं, त्यांना काय सुरुवात सर कॉलेज सोडल्यानंतर आता त्यांना समज नव्याने शिकायचं असेल किंवा नवीन आता समज सुरुवात करायची अच्छा, असेल इंग्लिश आणि इंग्लिश पासून टच गेलेला आहे तर काय करायचं? तर आम्ही थोडा वेळ अगोदर बोललाय की त्यांना न्यूजपेपर्स जसं तुम्ही बोललाय कॉमिक्स किंवा पिक्चर्स बघायचं आणि काय मित्रमैत्रिणीशी इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे. तर थोडा थोडा वाक्य तरी बोलायला चालू करा. जसं की हाय, हाऊ आर यू, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, वेन विल यू कम हिअर, म्हणजे तुम्ही इथे कधी येणार आहे, असं थोडाफार फ्रेजेस किंवा इंग्लिशमध्ये बोलायला चालू करायचं. अँड इट्स तसं एक कुठेतरी त्यांना स्टार्ट केलंच पाहिजे. तर इव्हन तिकीट घेताना ते कंडक्टरशी इंग्लिशमध्ये बोलू दे, कंडक्टरला नाही कळलं तरी चालेल, किंवा पिक्चरचं तिकीट घेताना इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त काय होणार, ते चुकीचं पिक्चर बघणार किंवा तुम्ही एक छान मुद्दा सांगतास की मित्रांशी आणि घरातल्यांशी बोलून कदाचित आपली जी भीती आहे ती आपण त्याच्यातून टाळू शकतो. आपल्याला संतोष शिंदे प्रश्न विचारतात कोल्हापूरहून. संतोष. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार संतोष, प्रश्न लवकर पूर्ण कराल, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. हो मॅडम. आमच्याकडे माझा मुलगा 2 वर्षाचा आहे, तर त्याला इंग्लिश आम्ही कसं शिकवू? 2 वर्षाचा मुलगा. अगोदर मला वाटतं त्यांना मराठी तरी शिकवायला पाहिजे, पण त्यांना इंग्लिश शिकवायचं असेल तर कितीतरी पुस्तक आहे. अगोदर त्यांना जो 2 वर्षाचा मुलगा आहे तर उत्तम आहे. इनफॅक्ट त्यांना ते इंग्लिशचा जो पुस्तक येतं, ए फॉर ऍपल, बी फॉर बेअर और बॅट, कॅट, तसं त्यांना शिकवता येणार. आणि त्यांच्या बरोबर आई वडील पण शिकू शकतो, कारण ते फार सोपं पडतो. आणि ज्या वेळेला टॉयज वगैरे आणणार तर त्या टॉयजचं नाव त्यांना इंग्लिशमध्ये सांगू दे. जर त्यांच्या घरात कम्प्युटर असेल तर काय काय इंटरॅक्टिव्ह गेम्स पण येतात. इंटरॅक्टिव्ह म्हणजे प्रश्न विचारतात कम्प्युटर आणि तुम्हाला उत्तर द्यायला लागतं थोडक्यात, येस, नो, ट्रू, फॉल्स, आणि तसं तुम्ही पुढे जाऊ शकतो. बरोबर. आपल्याला दीपाली गव्हाणे प्रश्न विचारतात पुण्याहून. दीपाली. हॅलो. हा दीपाली. हा, मी दीपाली गव्हाळे बोलते पुण्याहून. मला असं विचारायचं होतं की मगाशी त्यांनी सांगितलं की टेन्सेसचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण जर आपल्याला जर बोलायचं असलं तर आपण टेन्सेसला धरून बोलणार ना. इथं काय तर म्हणजे कसं बोलणार, म्हणजे तुम्ही मला एक उदाहरण द्या. आता मीच एक उदाहरण आहे. आता मी मराठी बोलतोय, मी टेन्शन घेत नाही तुमचं रस्व दीर्घ आणि स्त्रीलिंग पुल्लिंगचं किंवा टेन्सचं. तर मेन काय आहे की कम्युनिकेशनवर त्यांना जोर दिला पाहिजे, नॉट लँग्वेज. आता बाहेर गावी पण आम्ही गेलोय, तर फॉर एक्झाम्पल थायलंड, तर तिथे लोक वाक्य वापरत नाही, ते शब्द वापरतात. वॉटर, प्लीज, थँक्यू वगैरे बोलत नाही. वॉटर, तुम्हाला बातमला जायचं तर बातम, असं तुम्ही फक्त शब्द बोलायचं, तर त्यांना कळतं की तुम्हाला कुठे जायचं आणि तुम्हाला मदत करणार. इंडोनेशियाला ज्या वेळेला आम्ही होता, आम्हाला नुसतं मीठ हवं होतं, सॉल्ट, तर त्यांना अजिबात कळत नव्हतं आणि आम्ही विदाउट सॉल्ट आपलं पूर्ण जेवण घेतलं आणि एवढं मजा झाला आपलं, कारण त्यांना एक्सप्लेन करताना पण एवढं मजा. तर काही प्रॉब्लेम नाहीये कुठल्या जगात, स्वित्झर्लंडला जावा किंवा कुठेही, तर इंग्लिशवर एवढं जोर देत नाही जेवढं इंडियामध्ये देतो. बरोबर. म्हणजे आपली जी मनात एक भीती आहे आणि त्याला इंग्लिशला फार जास्त भाव दिलाय. बरं, नक्कीच. खरं तर आपण चर्चा आणखीन लांबू शकलो असतो. कोणकोणती छान छान पुस्तकं आहेत तीही आपण सांगणार होतो, पण आपल्याला थोडासा वेळ कमी पडतोय. पण सरांनी काय काय छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात की समज रोजच्या वापरातल्या, समज आपण आपल्या क्षेत्राशी निगडीत 4 शब्द जर तुम्ही रोज लिहिलेत, किंवा रोज आपण हाऊसवाईफ असेल, गृहिणी असेल, तर तिने रोज या भाजीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, अशा छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तर त्याचा खूप फायदा होईल. या छोट्या छोट्या टिप्स आम्ही अशाच देणार आहोत उद्याच्याही कार्यक्रमामध्ये. उद्या पण विषयावर चर्चा करणार आहोत, एपिलेप्सी या नवीन विषयासह, आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करायला येणार आहेत न्यूरोसर्जन डॉक्टर योगेश घोडके. आजच्यासारखीच उद्याही तुमच्या प्रतिसादाची वाट बघतो आहोत. 1:30 ते 2 या वेळेत तुम्ही फोन करू शकता. 02266899204, 02266899204. आणि तुम्ही आता इंग्रजीची भीती बाळगू नका, कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता प्रॅक्टिस सुरुवात करा. टॉक टाइम मध्ये इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.